नमस्कार बंधू भगिनींनो. दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये मी आपले स्वागत करतो. आज मी या व्हिडिओ मालिकेचा आपल्यासाठी 9वा भाग प्रसारित करीत आहे. या 9व्या भागामध्ये आपण सौर ऊर्जा या तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहोत. सौर ऊर्जा म्हणजे नेमकं काय? सौर ऊर्जा कशी तयार केली जाते? त्याचे वितरणाच्या पद्धती काय आहेत? हे आपण आज समजून घेणार आहोत. सौर ऊर्जा म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून सोलर पॅनल वापरून तयार केलेली ऊर्जा होय. ही सौर ऊर्जा फोटोव्होल्टिक इफेक्ट यावर आधारित आहे. म्हणजे कुठल्याही फिरणाऱ्या शिवाय ही ऊर्जा तयार केली जाते आणि ही ऊर्जा शुद्ध, प्रदूषणमुक्त, विना इंधनाची आणि स्वस्त असते. यामध्ये सूर्याचा प्रकाश, सोलर पॅनल हे वापरले जातात आणि या सौर ऊर्जेचा वापर आता घरगुती वापरासाठी कारखान्यांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलाय. सौर ऊर्जेचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. एक पर्यायी ऑप्शन म्हणून या सौर ऊर्जेकडे आता पाहिलं जात आहे. तर यामध्ये सौर ऊर्जा उत्पादन करताना सोलर पॅनल्स वापरले जातात. हे काचेचे वेस्टर्नामध्ये सोलर पॅनल बनवलेले असतात आणि यामध्ये छोटे छोटे सोलर सेल असतात आणि सोलर सेल मिळून एक पॅनल तयार होतो आणि असंख्य पॅनल मिळून एक ॲरे तयार होतो. तर या सोलर पॅनलमध्ये सोलर सेल हे सिलिकॉन या सेमीकंडक्टर पदार्थापासून बनवलेले असतात आणि या सौर पॅनलमध्ये 3 भाग असतात. पहिला भाग असतो एन सिलिकॉन टाईप. हा सोलर पॅनलचा वरचा भाग असतो आणि हा ऋण प्रभारित असतो. यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. त्याचा खालचा भाग असतो पी सिलिकॉन टाईप. यामध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन असतात आणि हा पॉझिटिव्ह प्रभारित असतो. या दोघांमध्ये पी अँड एन नावाचा एक सेक्टर असतो आणि त्याला पी अँड एन सेक्शन असं म्हटलं जातं. पॅनल प्रामुख्याने 2 प्रकारांनी उपलब्ध आहेत. एक म्हणजे मिनी क्रिस्टलाइन आणि दुसरा म्हणजे पॉलीक्रिस्टलाइन. हे मिनी क्रिस्टलाइन पॅनल्स जे असतात याची एफिशियन्सी जास्त असते, त्यामुळे हे किमतीने महाग असतात. आणि दुसरा जो प्रकार आहे पॉलीक्रिस्टलाइन, याची एफिशियन्सी कमी असते, हे स्वस्त मिळत असतात. तर ही प्रक्रिया सूर्यप्रकाशापासून पूर्णपणे होत असते. सूर्यप्रकाशाला वैज्ञानिक भाषेमध्ये फोटॉन्स म्हटलेलं आहे आणि हे फोटॉन्स म्हणजे सूर्यप्रकाश या सिलिकॉन सेल्समधील रेणूंवर उष्णता आढळत असते
उष्णता सोडत असतो आणि सोडल्यानंतर त्यातून इलेक्ट्रॉन्स हे बाहेर पडत असतात आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर पडल्यानंतर पी अँड एन या सेक्शनमध्ये एक प्रवाह तयार होतो आणि तो प्रवाह केबलनी वाहून नेला जातो. यालाच आपण सोलर ऊर्जा असे म्हणतो. ही सोलर ऊर्जा आपल्याला डायरेक्ट वापरता येत नाही. ही डीसी असते, म्हणजे डायरेक्ट करंट असतो. आपल्या घरातली उपकरणं हे एसी असतात. त्यामुळे या डीसी ऊर्जेचे रूपांतर एसी मध्ये करायची गरज असते. यासाठी आपण सोलर स्टॅबिलायझर वापरत असतो आणि त्यामध्ये डीसीचं रूपांतर एसी मध्ये केलं जातं आणि एसी मधून हा मीटर मार्फत आपल्या घरामध्ये प्रवाह वाहत असतो आणि त्याचा वापर आपण आपल्या घरगुती वापरासाठी करत असतो. तर यामध्ये जो डीसी प्रवाह तयार होतो तो डीसी प्रवाह बॅटऱ्यांमध्ये संचय केला जातो आणि हा प्रवाह नंतर पुढे मीटर मधून ग्रीडला दिला जातो आणि ग्रीड मार्फत तो वितरण केला जातो. या वितरणाच्या 3 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये ऑनलाईन ग्रीड सिस्टम, ऑफलाईन ग्रीड सिस्टम दुसरी आणि तिसरी हायब्रिड ग्रीड सिस्टम. ऑनलाईन ग्रीड सिस्टममध्ये आपण जी ऊर्जा तयार होते ती बॅटरीमध्ये संचय केली जाते आणि बॅटरीमधून ग्रीडला दिली जाते, म्हणजे एक्सपोर्ट केली जाते आणि ज्यावेळेस ऊर्जेची गरज आपल्याला भासेल त्यावेळेस पुन्हा ग्रीड करून आपल्या घरामध्ये घेतली जाते. याला ऑनलाईन सिस्टम असं म्हटलं जातं. आणि ऑफलाईन सिस्टम म्हणजे जी ऊर्जा तयार होते त्याचा संचय बॅटरीमध्ये केला जातो, त्याला ऑफलाईन ग्रीड सिस्टम असं म्हटलं जातं. आणि हायब्रिड सिस्टम म्हणजे या दोघांचं मिश्रण म्हणजे हायब्रिड सिस्टम होय. यामध्ये आपण बॅटरीमध्ये आपली ऊर्जा साचवू शकतो तयार झालेली आणि नंतर ग्रीडलाही देऊ शकतो आणि ग्रीडकडनं लागल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. याला हायब्रिड सिस्टम असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे सोलर ऊर्जेचं उत्पादन केलं जातं आणि सोलर ऊर्जा घरामध्ये वापरण्यासाठी 3 पद्धतीने वापरायची पद्धत आहे आणि या 3 कॅपॅसिटीमध्ये आपल्याला घरगुती वापरासाठी जी यंत्रणा आहे ती बसवता येते. यामध्ये पहिला प्रकार आहे 1 किलोवॅट, दुसरा प्रकार आहे 2 किलोवॅट आणि तिसरा प्रकार आहे 3 किलोवॅट. आता 1 किलोवॅट या प्रकारामध्ये आपला वापर जसा आहे त्याप्रमाणे या 3 प्रकारापैकी एक प्रकार आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. दर महिन्यामध्ये आपली युनिट किती कंजप्शन पॉवर होते यावरून हा प्रकार सिलेक्ट करावा लागतो. तर ज्यावेळेस तुमचं एका महिन्याला 4 ते 5 युनिट पॉवर कंजप्शन होत असेल त्यावेळेस 1 किलोवॅटचा तुम्ही सोलर ऊर्जा बसवली पाहिजे. 2 किलोवॅटचा ज्यावेळेस 9 ते 10 युनिट तुमचं वापरायची आवश्यकता असते त्यावेळेस 2 किलोवॅट कॅपॅसिटीची ऊर्जा निर्माण करणारी यंत्रणा आपल्याला बसवावी लागते. आणि तिसरा जो प्रकार आहे यामध्ये 10 ते 15 युनिट दर महिन्याला उत्पादन होत असतात. 15 युनिटपर्यंत 3 किलोवॅटची सोलर सिस्टम आपल्याला आपल्या घरावरती बसवावी लागते आणि त्या पद्धतीने आपण या सोलर ऊर्जेचा वापर करत असतो. अशा पद्धतीने सोलर ऊर्जेचे उत्पादन
होत असते आणि आपण ही सोलर ऊर्जा बसवताना प्रामुख्याने पॅनलचा प्रकार, बसवणारी कंपनी आणि वितरणाचा प्रकार सिलेक्ट करणं हे महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने ही ऊर्जा उत्पादन सोलर पद्धत अवलंबावी लागते आणि आपण सोलर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करतोय आणि करत असणार आहे. हा एक चांगला पर्याय आहे. धन्यवाद.